नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं समाधान कोकाटे अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रेडिक्शन सिरीजचा आजच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्र आणि भारत या घटकातले वनसंपत्तीचा जो काही भाग आहे त्याच्यावरचे महत्वाच्या प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. बघा, प्रश्न पहिला काय विचारलेला आहे? भारताचा वनस्थिती अहवाल 2021 नुसार नुसार महाराष्ट्रातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे? म्हणजे महाराष्ट्रातलं एकूण वनाखालचं जे क्षेत्र आहे ते या रिपोर्टनुसार ISFR 2021 च्या रिपोर्टनुसार किती टक्के आहे? आता फॅक्च्युअल डेटा आहे, आपल्याला माहितच असायला पाहिजे. ते प्रमाण जे आहे ते आहे 16.50% इतकं. ओके, लक्षात ठेवा, हे फिक्स आकडा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही बदल होत नाही. येणाऱ्या पुढच्या नवीन वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये 2023 चा रिपोर्ट असेल किंवा 2024-25 चा असेल, त्याच्यामध्ये चेंजेस होतील. पण 21 च्या रिपोर्टनुसार 16.50% इतकं महाराष्ट्रातलं वनांखालील क्षेत्र आहे. ओके, चलो बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत वनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे असं विचारलंय. वनांचं प्रमाण महाराष्ट्रातले जास्त कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे? पहिले 5 जिल्हे जे आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजेत आणि शेवटी सगळ्यात कमी वनक्षेत्र असणारे जे काही 5 जिल्हे आहेत ते माहित असायला पाहिजे. तर ते बघा, पहिले 5 जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? गडचिरोली आहे, गडचिरोली जिल्हा सगळ्यात महत्वाचा, एकूण वनांखालील क्षेत्र असणार. दुसरा आहे सिंधुदुर्ग. तिसरा जो आहे तो आहे रत्नागिरी जिल्हा. चौथा जो आहे रायगड जिल्हा. आणि 5वा जो आहे तो आहे गोंदिया जिल्हा. हा जो क्रम आहे हा क्रम आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्यामधला सगळ्यात जास्त वनक्षेत्र असणारा जो जिल्हा आहे तो गडचिरोली जिल्हा, आणि त्याचं जे प्रमाण आहे एकूण प्रमाण आपल्याला 68.7% इतकं सांगता येतं. ओके, 68.7%. आता हे जसं सर्वात जास्त असणारे पहिले 5 जिल्हे आहेत, त्याच पद्धतीने सर्वात कमी वनक्षेत्र असणारे जे काही जिल्हे आहेत ते जिल्हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. ते कोणते आहेत? पहिल्या क्रमांकावर आहे लातूर जिल्हा, लातूर. ओके, दुसऱ्या क्रमांकावर आहे सोलापूर जिल्हा, तिसऱ्या क्रमांकावर आहे जालना. ओके, तिसऱ्या क्रमांकावर आहे जालना. चौथ्या क्रमांकावर आहे परभणी. आणि 5वा क्रमांक जो आहे तो आहे धाराशिव. या पद्धतीनं पहिले 5 जिल्हे आणि शेवटचे 5 जिल्हे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके, त्यानुसार बघा, प्रश्न काय विचारलेला आहे? भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत वनांचं सर्वात जास्त प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेलं आपल्याला सांगता येतं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो? एक तर उतरत्या क्रमानं किंवा चढत्या क्रमानं जिल्ह्यांचा क्रम सांगा. सर्वात जास्त वनक्षेत्र असणार तर आपल्याला माहितच पाहिजे गडचिरोली. सर्वात कमी असणार तो सुद्धा जिल्हा माहित असायला पाहिजे, लातूर जिल्हा, वनांचं प्रमाण कमी असणार. ओके, या पद्धतीनं हा डेटा तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग प्रामुख्याने कात तयार करण्यासाठी केला जातो? ओके, प्रत्येक वृक्षाचा उपयोग जो आहे त्याच्यावरती सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानुसार हा भाग आपल्याला माहित पाहिजे. अर्थातच उत्तर जे आहे खैरापासून कात तयार केली जाते. सागवान जे आहे ती इमारतीच्या कामासाठी वगैरे वापरलं जातं. बांबूपासून कागद निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये तयार केला जातो आणि साल हे औषधी वनस्पती म्हणून त्या ठिकाणी वापरली जाते. ओके, चला पुढचा बघा प्रश्न. केंद्रीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? केंद्रीय वन संशोधन संस्था लक्षात ठेवा, केंद्रीय वन संशोधन संस्था जी आहे ती उत्तराखंड मधल्या डेहराडून या शहरामध्ये स्थित आहे. ओके, डेहराडून शहर, केंद्रीय वन संशोधन संस्था लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या वनांमध्ये चंदन हा मौल्यवान वृक्ष प्रामुख्याने विखुरलेल्या स्वरूपामध्ये आढळतो?
म्हणजे चंदन हे वृक्ष तर आढळतं, मात्र ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे सलग असा चंदनाचा भाग आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला मिळतो का? तर अर्थातच नाही. मात्र काही भागामध्ये काही एक असा स्पेसिफिक भाग आहे किंवा जंगलाचा भाग आहे की त्या जंगलामध्ये चंदन हे वृक्ष सुद्धा आढळतं. तर असा कोणता भाग आहे? पर्याय बघा काय दिले आहेत? उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी आणि काटेरी वने. म्हणजेच कुठला? मध्य महाराष्ट्राचा जवळपास संपूर्ण भाग. अहमदनगर असेल, सोलापूर असेल, धाराशिव, बीड, म्हणजे मध्य महाराष्ट्राचा जो काही सगळा भाग आहे तो या कॅटेगरीमध्ये येतो. आपल्याला पहिल्यांदा माहित असायला पाहिजे. खारफुटीची वनं कुठं असतात? खारफुटीची वनं किनारपट्टीच्या भागामध्ये, कोकण किनारपट्टीवरती खारफुटीची वनं आहेत. उंचावरील उपउष्ण कटिबंधीय वनं म्हणजेच कुठली? तर सह्याद्रीच्या त्या पट्ट्यातली जी काही वनं आहेत ती आपल्याला अति आर्द्र सदाहरित वन म्हणून सांगता येतात. आणि उंचावरील उपउष्ण कटिबंधीय वन जी आहेत ती आपल्याला साधारणतः घाटमाथ्यावरची, म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याकडची पूर्वेकडचा जो भाग आहे मावळ प्रांत, त्या भागातली आपल्याला साधारणतः ती वनं सांगता येतात. आता हे चंदन कुठं सापडतं? तर प्रामुख्यानं उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी आणि काटेरी वनांचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये चंदन हे वृक्ष प्रामुख्यानं आपल्याला आढळतं. मात्र त्याचा सलग पट्टा आहे का? तर अजिबात नाही. विखुरलेल्या स्वरूपामध्ये प्रामुख्यानं हे वृक्ष आपल्याला आढळून येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न काय विचारलाय? महाराष्ट्रात तेंदू पानावरील व्यापार प्रामुख्याने कोणत्या भागात मोठ्या प्रमाणावर चालतो आणि त्याचा मुख्य वापर कशासाठी होतो? म्हणजे तेंदूचा वापर कशासाठी होतो आणि तेंदूचं जे काही स्थान आहे किंवा त्याचं जे काही सर्वाधिक क्षेत्र आहे ते कोणत्या भागामध्ये आहे असा त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय. आता तेंदूचा वापर जो आहे तो मुख्यतः कशासाठी होतो? तर तेंदूचा वापर हा विडी बनवण्यासाठी होतो. विडी बनवण्यासाठी महत्वाचं. तेंदू आणि महत्वाचं दुसरं अजून एक लक्षात ठेवा, तेंदू आणि आपटा. तेंदू आणि आपटा या झाडांची जी काही पानं आहेत त्या पानांपासून विड्या तयार केल्या जातात. आणि हे कुठं आहे? विदर्भामध्ये, प्रामुख्यानं गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये. गडचिरोली जिल्ह्यामधल्या ज्या काही आदिवासी जमाती आहेत त्या आदिवासी जमातींचा तो एक मुख्य व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी मानला जातो. विडी तयार करण्यासाठी तेंदू या पानाचा वापर केला जातो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येतं. कोकणामध्ये सिंधुदुर्ग मधल्या दोऱ्या बनवण्यासाठी आहे का? तर नाही. दोऱ्या बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? नारळ या वृक्षाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? बांबू. ओके. आणि औषधं बनवण्यासाठी औषधी वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या माहित आहेत. ओके. त्या पद्धतीनं याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालील अभयारण्ये आणि त्यांच्या प्रसिद्ध प्राण्यांबाबत कोणती जोडी अयोग्य आहे? म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ते विचारलेलं आहे. बघा अभयारण्य दिलेले आहेत आणि त्यांचे प्रसिद्ध प्राणी जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहे. इथं मी त्या ठिकाणी त्याचे लोकेशन सुद्धा टाकलेले आहेत. म्हणजे जेणेकरून दोन्ही सुद्धा, म्हणजे अभयारण्य कुठं आहे आणि त्याचं लोकेशन नेमकं कुठं आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात असाव्यात. त्यासाठी बघा माळढोक अभयारण्य जे आहे ते माळढोक या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. ओके. त्याच्यानंतर बघा रेहेकुरी अभयारण्य अहमदनगर काळविटासाठी प्रसिद्ध आहे. टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते यवतमाळ मध्ये आहे. मोरासाठी प्रसिद्ध आहे का? तर टिपेश्वर अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध नाही. यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थित आहे मात्र मोरांसाठी प्रसिद्ध नाही. मोरांसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य कुठलं? तर बघा नायगाव मयूर अभयारण्य. नायगाव मयूर अभयारण्य कुठं आहे? बीड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर अभयारण्य आहे. ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे. टिपेश्वर अभयारण्य हे जनरली कुठल्या प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध नाही. वाघ असतील, बिबटे असतील किंवा अस्वल असतील किंवा इतर जे काही सगळे प्राणी जे आहेत जे की आपण जंगली श्वापद म्हणतो ते सगळेच त्या ठिकाणी आढळतात. मात्र स्पेसिफिक अशा कुठल्याही प्राण्यासाठी प्रसिद्ध नाही. मोरासाठी प्रसिद्ध असणारं लक्षात ठेवा नायगाव मयूर अभयारण्य बीड. ओके. भीमाशंकर अभयारण्य पुण्यामध्ये आहे. शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून घोषित झालेला हा प्राणी. शेकरूसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य म्हणजे भीमाशंकर अभयारण्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील वनसंपत्तीबाबत खालील विधानांचा विचार करा. 2 वाक्य दिलेली आहेत. अ आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. आहे का? वाक्य बरोबर आहे. मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. त्याच्यानंतर बघा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता
एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता मिझोराम हे राज्य देशात अव्वल स्थानावर आहे. आता बघा याच्यापैकी योग्य काय खाली पर्याय दिले आहेत, फक्त अ बरोबर, अ आणि ब दोन्ही चुकीचे, फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्ही बरोबर. बघा आता आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतामध्ये सर्वात जास्त जे काही वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये माहिती की मध्य प्रदेशचा क्रमांक पहिला आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाला मध्य प्रदेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे? अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश माहित असलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकावर असणारं राज्य जे आहे अरुणाचल प्रदेश आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारं जे काही राज्य आहे ते आहे छत्तीसगड. ओके, छत्तीसगड. म्हणजे हे पहिले 3 राज्य जे आहेत ते तुम्हाला माहित असले पाहिजेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्याच्यामुळं पहिलं वाक्य जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बरोबर सांगता येतं. त्याच्यानंतर दुसरं काय विचारलं बघा, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता मिझोराम हे राज्य देशात अव्वल स्थानावर आहे का? तर देशात अव्वल स्थानावर नाही. देशात अव्वल स्थानावर असणारे कोणते भाग आहेत किंवा कोणतं केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे लक्षद्वीप. लक्षात असू द्या, लक्षद्वीप. लक्षद्वीप मध्ये जवळपास 90% वनक्षेत्र त्या ठिकाणी वनाखाली असणारं एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 90% क्षेत्र जे आहे ते वनाखालील असणारा आपल्याला भाग सांगता येतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे मिझोराम. दुसऱ्या क्रमांकावर आहे मिझोराम. या राज्यामध्ये जवळपास इथं 90.33%, मिझोराम मध्ये 84.53%. ओके, आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जे आहे ते अंदमान आणि निकोबार बेट. अंदमान निकोबार. हे तिसऱ्या क्रमांकावर असणार राज्य. त्या ठिकाणी असणारं जे प्रमाण आहे जवळपास 81.75% इतकं. ओके, म्हणजे हा जो क्रम आहे हा क्रम तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात असला पाहिजे. आता हे ज्या पद्धतीनं सगळ्यात जास्त प्रमाण असणारा भाग आहे तसंच कमी प्रमाण असणारा तो सुद्धा भाग तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात असला पाहिजे. सगळ्यात कमी असणारा कुठला आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे लडाख. लडाख. लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये वनांखालील क्षेत्र जे आहे ते अतिशय कमी आहे, सर्वात कमी आहे. ते किती आहे? तर जवळपास 1.35% इतकं आहे. 1.35% एवढं वनाखालील क्षेत्र आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा. हरियाणा. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पंजाब. आता हरियाणा आणि पंजाबचा जर भाग आपण बघितला तर आपल्याला जवळपास कृषी संपन्न असणारा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आणि या कृषी संपन्न असणाऱ्या भागामुळं त्या भागामध्ये वनांखालचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, त्याच्यामुळं दुसरं जे वाक्य आहे हे सुद्धा वाक्य आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं सांगता येतं. त्याच्यामुळं काय विचारलंय? फक्त अ बरोबर आहे का? बरोबर, फक्त अ बरोबर. ओके, फक्त अ बरोबर. हे याचं आपल्याला उत्तर सांगता येतं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खारफुटी वनांबाबत खालील विधानांचा विचार करा. काय विचारलेलं आहे? ही वने प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यालगतच्या खाड्या आणि दलदलीच्या भागामध्ये आढळतात का? बरोबर आहे. खारफुटीची वने ही समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये असतात आणि त्या भागामध्ये असणारा जो काही दलदलीचा भाग असेल किंवा खाड्या असतील, दलदलीचा भाग म्हणजे थोडक्यात त्रिभुज प्रदेशाचा भाग, त्या भागामध्ये ही वने आढळतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय विचारलंय? भारतात सर्वाधिक खारफुटीचे क्षेत्र गुजरात राज्यात आढळते आणि त्या पाठोपाठ पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. वरील पैकी कोणते विधान अयोग्य आहे किंवा चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला विचारले. बघा पहिलं वाक्य तर बरोबर आहे. दुसऱ्या वाक्याचा जर आपण थोडासा विचार केला तर भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश असेल किंवा खारफुटीचं जे सगळ्यात मोठं जंगल आहे, ज्याला सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा जो सगळा भाग आहे तो कुठं आहे? पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे सर्वाधिक खारफुटीचं जे क्षेत्र आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरातमध्ये. ओके, हा क्रम थोडासा त्या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सर्वसाधारणपणे विचार कसा करतो? किनारपट्टी सर्वात जास्त कोणत्या राज्याला लागलेली आहे त्या भागामध्ये खारफुटीचं प्रमाण जास्त असेल असा आपण विचार करतो. त्याच्यामध्ये गुजरातला सर्वात जास्त किनारपट्टी लागलेली आहे हे बरोबर आहे. मात्र खारफुटी वनांचं क्षेत्र जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. कारण गंगा नदीनं सगळ्यात मोठा त्या भागामध्ये जो काही त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे तो जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि तो सगळा भाग जो आहे तो खारफुटीच्या
वनांनी व्यापलेला आहे. त्याच्यामुळं पहिलं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि दुसरं राज्य आहे गुजरात. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ब वाक्य अयोग्य कोणतं म्हणले? फक्त ब, पर्याय क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, महाराष्ट्रातील देवराई बाबत खालील विधाने विचारात घ्या. देवराई नावाची संकल्पना बघा काय विचारले, तर देवराई म्हणजे परंपरेने देवाच्या नावाने संरक्षित केलेले आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेले वनक्षेत्र होय. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावानं सोडलेलं जंगल. देवाच्या नावानं जे काही सोडलेलं जंगल असतं त्याला देवराई असं म्हटलं जातं. दुसरं वाक्य काय म्हणलं बघा, या वनांमध्ये जैवविविधतेचे जतन अतिशय चांगल्या प्रकारे झाले असून ही प्रामुख्याने पूर्व विदर्भातील पठारी भागामध्ये आढळतात. आता याचं लोकेशन जे आहे पूर्व विदर्भातील पठारी भागामध्ये म्हणलंय. देवराईचा भाग बघा, देवाच्या नावानं सोडलेलं जे जंगल आहे, मुळात आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जंगल व्याप्त क्षेत्र जे आहे पूर्व विदर्भामध्ये म्हणलं तर कुठला भाग येतो? साधारणपणे अकोला असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल किंवा वाशिम, हे सगळे जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्या भागामध्ये पश्चिम विदर्भाच्या तुलनेमध्ये या भागामध्ये वनक्षेत्र अतिशय कमी आहे. म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे. मात्र देवराई जे आहेत हे देवराई त्या भागामध्ये सहसा पाहायला भेटत नाही. कुठं आहे देवराई? नेमकं देवरायांचं जर लोकेशन आपण बघितलं तर ते मुख्यतः कुठं आहे? कोकणामध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा किंवा रायगड जिल्ह्याचा काही भागामध्ये, मुख्यतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला अनेक देवराया पाहायला मिळतात आणि ते देवाच्या नावानं सोडलेलं जंगल असतं. मध्यंतरी त्याच्यावरती एक आधारित चित्रपट सुद्धा, मराठी चित्रपट सुद्धा आलेला होता. मला नक्की नाव काय माहित नाही, मात्र त्या देवराईवरतीच त्या सगळे सिनेमाची जी काही सगळं माहितीपट होता त्याच्यावरती अवलंबून होता. त्याच्यामुळं देवराया या प्रामुख्यानं आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतात. ओके, त्या भागामध्ये जैवविविधता असते, नक्कीच असते, कारण वृक्षांचं प्रमाण असतं, वृक्षांमध्ये विविधता असते, प्राण्यांची, पक्ष्यांची किंवा इतर जी काही सगळी बायोडायव्हर्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये तिथं व्याप्त झालेली असते. त्यामुळे जैवविविधता तर असतेच, सोबत त्याचं प्रमाण जे आहे ते कोकणामध्ये सर्वात जास्त आहे. ओके, त्याच्यामुळे विचारले काय? अयोग्य विधान निवडा, म्हणजे चुकीचं कुठलं वाक्य आहे? तर फक्त ब, पर्याय क्रमांक 1 आपल्याला त्या ठिकाणी अयोग्य विधान सांगता येतं. ओके, तर या पद्धतीनं 10 प्रश्न जे आहेत महाराष्ट्र आणि भारत याच्या वनसंपत्ती या घटकावरचे आज आपण या ठिकाणी पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारत आणि महाराष्ट्र यांमधला खनिज संपत्ती हा जो घटक आहे या घटकावरच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. बघा, भूगोल या विषयावरती कंबाईनच्या परीक्षेला 10 प्रश्न येतात. त्या 10 प्रश्नांमधला सर्वसाधारणपणे जवळपास 7 प्रश्न जे असतात, 6 ते 7 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती असतात. त्याच्यामुळे आपण 10 प्रश्नांचाच हा ट्रेंड घेत आहोत. म्हणजे प्रत्येक टॉपिक वरती 10 प्रश्न, जे की पीवायक्यू अनालिसिस करून मी हे सगळे घटक काढलेले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी या पद्धतीचा एक आपल्याला महत्वाची ही जी सिरीज आहे ती असणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र आणि भारत कंपॅरेटिव्हली करणार आहोत. लोकसंख्या हा घटक आहे आणि काही प्रमाणामध्ये जगाचा प्राकृतिक भूगोलातले काही घटक त्याच्यावरचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण प्रॉपर विथ त्या टॉपिकच्या अनालिसिस नुसार करून घेऊया. ओके, तर चला आजच्या या भागामध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये महाराष्ट्राची खनिज संपत्ती या घटकावरचे प्रश्न घेऊन. ओके, चला, थँक्यू.